पहिल्या फेरीतील चौथे मॅच तुमच्या समोर उद्यास आली आहे संदीप अगेन्स्ट खाडे यांच्या दरम्यान. स्ट्राइक हँडला नवनाथ आणि नॉन स्ट्राइकला त्यांच्या समवेत जिग्नो मात्र आपल्याला खेळताना दिसतील. तर गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. तो मॅच स्टार्ट होतीये. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती तयार. तर मैदानाचं विवरण बघता आपण लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला दोन क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले 36 सर्कलच्या बाहेर मध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुलर लाईनचा फक्त कट केलाय. वेट अँड वॉच आणि क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. चेंडू जातोय अलंग द कार्पेट जमिनीला घासत पुसत सीमारेषे पलीकडे. पहिला चौकार. वरती गोलंदाजाचा सत्कार करतोय 4 धावेने. खरं तर चेंडू लोअर फुलटस होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं. फलंदाजाला लेंथ आणि लाईन ओळखणं खूप गरजेची असते आणि तीच लेंथ आणि लाईन ओळखली फलंदाजाने आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं हा चेंडू काढला गेला पहिल्या चेंडूवरती चपकाराने. तर पण 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बघू शकता. एक पॉइंटच्या दरम्यान एक शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्यानंतर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू लोवर फुल टॉसचा. तर मात्र पंच आमच्याकडे बोलतात की हा चेंडू स्वेर जातोय. आउटसाइड दी लेग स्टिक वरती हा चेंडू पिच केला गेला आणि पंचांनी आम्हाला दर्शवलं की हा चेंडू स्वेर जातोय. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू खेळतो ऑन साइडला अलोंग द कार्पेट. चेंडू डीप मध्ये जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत या 2 धावा स्कोर वरती अंकित केल्या जाईल. तर कुठेतरी पहिल्या चौकारानंतर दुसरा चेंडू हा स्वेर जातोय आणि नंतरच्या चेंडूवरती या 2 धावा मात्र एकवटल्या जातात. या 2 फलंदाज स्ट्रायकिंग वरती असताना जिग्नो आणि नमना त्यांच्या माध्यमातून हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. लाऊड अपीट केली जाते पंचांकडे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि पहिला झटका लागतोय खाडी या संघाला. असेल देसाई संघाचा कॅप्टन आणि नवापाडा संघाचा कॅप्टन यायचं पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच तुमच्या समोर असेल. तर विनंती असेल देसाई संघाचा कॅप्टन आणि नवापाडा संघाचा कॅप्टन यायचं. तर पहिलाच ब्रेक थ्रो देताना हा प्रवीण गोलंदाज दिसतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर कशा प्रकारचं कमबॅक करावं हे दाखवून देतोय गोलंदाज. कारण गोलंदाजी खूप सुरेख होती. स्लोवर टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अक्षरशः संभ्रमात पाडलं जातं या फलंदाजांना. एक चुकीच्या फटक्यामुळे हा फलंदाज बाद झाला. तर कुठेतरी चांगली स्टार्ट मध्ये निर्माण करताना हा प्रवीण गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ते हा चेंडू सेम रिझल्ट होता. खोलवट टप्प्याचा चेंडू टाकायला गेला. फक्त सन्मान देण्यात अक्षरशः भाग पाडले या फलंदाजाला. तर ही चिकी सिंगल इथे कंप्लीट होईल आणि या चिकी सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवर. तर दरम्यानचा हा चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफचा चेंडूला उचले थोडीशी फर्मलिंग जरूर झाली पण त्याचं रूपांतर या 2 धावेने मग तिथं भोगावं लागलं. या 2 धाब्याच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांच्या चर्चीचा नंबर म्हणजे 10 धावसंख्या. तर ज्या प्रकारची सुरुवात झाली कुठेतरी रोख लाभलं धावांसाठी कुठेतरी झगडायला लावतोय हा गोलंदाज. कारण गोलंदाजी तेवढी सुरेख होती. ते हा चेंडू पुढे सरसावून केला. चेंडू जातो अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसला. दुसरी धाव घेताना हा फलंदाज मात्र बाद होईल. खाडी संघाला लागलेला हा दुसरा झटका.
टेरी पॉवरचं हे पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर खाडी टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 गडी बाद 11 धावसंख्या. तर पहिल्या चेंडूवरती चवकार गेला. कुठेतरी असं वाटलं होतं की फलंदाजाच्या बॅटमधनं अजून चांगल्या धावा येतील, पण ते कुठेतरी धावांसाठी झगडताना बघितलं या खाडी संघाच्या फलंदाजांना. कारण गोलंदाजी तेवढी टिचून झाली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली प्रवीण या गोलंदाजाने आणि पहिले षटक हाताळताना फक्त 11 धावा मात्र खर्च केला. हे चांगल्या प्रकारची सुरुवात. ही सुरुवात मात्र अनिवार्य होती या संदप संघाच्या पाठीराख्यांना. कारण आपण 11 खेळाडू मात्र ते मैदानामध्ये खेळत असतो, पण 11 खेळाडू जरी खेळत असलो तरी त्यांच्या मागे मात्र एक प्रकारचं दडपण असतं. कारण आपण जेव्हा गावाला रिप्रेझेंट करतो तेव्हा 11 खेळाडू जरी या मैदानामध्ये हारले तरी त्यांच्या मागे एकच नोंदवलं जातं की तुमचं गाव हरलं. आणि त्या गावाची मानमर्यादा प्रतिष्ठा राखण्यासाठी हे दोन संघ मात्र मैदानामध्ये खेळतात. एका साईडला संदप तर दुसऱ्या साईडला तर खाडी संघ. मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवरती आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मधुकर जातात. इथनं चांगल्या प्रकारची फलंदाजी होणं अनिवार्य असेल, कारण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आल्या. फक्त 11 धावा खर्च झाल्या खाडी संघाच्या. आधीच खाडी संघाला पॅनलाइज केले 3 धावासाठी आमच्या आयोजकांनी, कारण थोडेसे उशिरा आले त्या कारणास्तव मग 3 धाब्याने पॅनलाइज केले गेले. तर मधुकर गोलंदाजी मार्कवरती तयार असतील तर पंचांना विनंती असेल की सामना स्पीडअप करावा. तर क्षेत्ररक्षण मात्र आता कुठेतरी विखुरलेलं दिसेल. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर दिसतील आणि गोलंदाज तयार. मधुकरचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने हा चेंडू काढला गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या गॅप मध्ये हा चेंडू जातो अलंग द कार्पेट स्वीपर कव्हरच्या दिशेने. हा चौकार. प्रत्येक वरती कुठेतरी आक्षेप घेतला जातोय आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. तर विनंती असेल आयोजकांना तिसरं पंच पाठवायचं आहे. कारण पंचांना या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतात. मात्र त्यांचंच एक हार्डवर्क असतं. जरी खेळाडू मॅच झाल्यानंतर मात्र डगआउटमध्ये किंवा सावळीखाली बसलेले दिसतात, पण पंचांची मेन भूमिका असते की कडक त्या उन्हामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारची मेहनत करावी लागते. म्हणून आयोजकांच्या हस्ते त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण एक हार्डवर्क कोणाचं असेल ते तर पंचांचंच असतं. तर पहिल्या चेंडूवरती चवकार गेलाय आणि गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा केली आहे. ते इथून चांगल्या प्रकारची फलंदाजी होताना नक्कीच दिसते. कारण ज्या षटकामध्ये कमी धावा आल्या तर पहिल्या चेंडूवरती चवकार जातोय. आमचा हा चेंडू फुलरल्याचा फक्त सन्मान द्यायला भाग पडलं. शॉट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होतं, पण चेंडू त्यांच्यापासून थोडासा लांब होता. तोपर्यंत ही चिक्की सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चवकार, दुसऱ्यावरती सिंगल आणि तिसरा चेंडू मार्गस्थ. हा चेंडू लोवर फुलटोचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन चेंडू जातो ऑन साईडला डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र खूप चांगलं होते. अडवण्यात जरूर यश मिळतंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी हे 2 फलंदाज मात्र परतल्यात आणि 3 धावा इथे चित्ताच्या चपळाईनं मात्र इथे एकवटल्या जातात. खरं तर आभार मानावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण ज्या प्रकारे एफर्ट्स होतं कव्हरच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भागामध्ये हा चेंडूची अडवणूक केली गेली. तोपर्यंत या 3 धावा एकवटल्या या फलंदाजाने. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल जमिनीला घासत बुजत आणि चेंडू जाईल सीमेरेषी पलीकडे कव्हरच्या दिशेने. हा चौकार. गोलंदाज तयार होईल.
हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर फुलटॉसचा चेंडू होता. पंच आम्हाला दर्शवतायत की हा चेंडू आउटसाइड दी ऑफस्टँगवरती हा चेंडू पीच झाला. ऑफस्टिक रेषा हा सोडून जातोय आणि पंचांना आम्हाला दर्शवलं की हा चेंडू स्वेर. बंदर धावसंख्या स्कोरकारवरती जोडली जाईल. टीमचे टोटल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. हा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र हा फलंदाज सरसावले स्वीपर कव्हरच्या दिशेने खूपच वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल होते. पंचांनी तर आम्हाला दर्शवलं की हा चेंडू तो दरम्यान या फ्री हिट असेल. पंच आम्हाला दर्शवत आहेत की धावा किती झाल्या. पंच आम्हाला सांगायचे आहेत की एकंदरीत ते किती धावा झाल्या. तर 4+1 3+1 4 धावा इथे एकवटल्या जातील. आता मात्र चुकीच्या प्रकारची गोलंदाजी होते. जे दोन चेंडू बघितले तर सुरेख टप्पा आणि सुरेख लेंथवरती होते. त्याच्यानंतर कुठेतरी लाईन भरकटताना हा गोलंदाज दिसला. तर हा फ्रीडचा चेंडू असेल. एक पर्वणी असेल फलंदाजाला. फ्रीडचा चेंडू. तर हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लाऊड अपील केली जाते. अपील तर फेटाळत आहेत. मात्र शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण सुरेख झालं. लेगबायच्या रूपाने ही एक धाव मात्र इथे स्कोर कार्डवरती जोडली जाईल. एकंदरीत 2 षटकांचा इथे बाजवी खेळ समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचेल खाडी संघाची 3 गडी बाद 29 धावा. जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. खरं तर गोलंदाजी खूप चांगली झाली. प्रवीण मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण आले. त्याने 11 धावा खर्च केल्या. एक गडी सुद्धा बाद केला. त्याच्यानंतर मधुकर आले. थोडीशी मागडी गोलंदाजी ठरली कारण एक चेंडू नो आला. त्याच्यावरती 3 धावा अंकित झाल्या. एकंदरीत त्या 4 धावा भेटल्या आणि त्याच्या 9 धाव्याच्या साहाय्याने टीमची टोटल मध्ये जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. मधुकर हे गोलंदाजी करत असताना 18 धावा खर्च झाल्या. म्हणजे थोडीशी मागडी गोलंदाजी ठरली. इथून मात्र फलंदाजी चांगली होणं खूप गरजेचं असेल कारण तुमच्या समोर हा खेळतोय संदप संघ. संदप संघाची गोलंदाजी खूप सुरेख आहे. त्याच्यानुसार फलंदाजी सुद्धा खूप चांगली करावी लागेल. एक फायटिंग स्कोअर मात्र निर्माण करताना हे दोन फलंदाज दिसत आहेत. एका साईडला नवनाथ आणि त्यांच्या समवेत सुरेश खेळत आहेत. सॉरी स्ट्रायकिंगवरती जिग्नू असेल. तिसरे षटक हाताळण्यासाठी गिरीश या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. कुठेतरी आत्मविश्वासी गोलंदाजी करावी लागेल कारण स्कोर कार्डचा जर विचार केला गेला तर पहिल्या षटकापासून दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे जास्त धावा खर्च घ्यायला म्हणून धावांचा रोप कुठेतरी कमी करायचा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणे ही अनिवार्य असेल. तर अजितदादा म्हात्रे यांचं आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. समालोचन सुद्धा आहेत. यांच्या नंतर तुम्हाला त्यांचं समालोचन जरूर ऐकायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी गिरीश तयार. नाटम ओव्हर द विकेटने. तर हा चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जरूर मेहनत करतील. अडवण्यात यश मिळतंय क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत या 2 धावा मात्र इथे अंकित केल्या जातील. खरं तर फटका खूप चांगला होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही त्याच्यामुळे अलॉंग द कार्पेट हा चेंडू मिड विकेटला गेला आणि 2 धावा या चेंडूवरती एकवटल्या गेल्या. गिरीश लेफ्ट ओव्हर द विकेटने. गोलंदाज तयार. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि अजून एक झटका बसेल या खाडी संघाला. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या समोर असेल. देसाई अगेन्स्ट नवापाडा यांच्यामध्ये टॉच केला जातोय.
तर देसाई संघाने टॉस जिंकलाय, आम्हाला निर्णय कळवायचा आहे तुमचा. तर दुसऱ्या चेंडूवरती यश संपादित करताना हा गिरीश गोलंदाज दिसतोय. जो ब्रेक थ्रो निर्माण करायची गरज होती तोच ब्रेक थ्रो मात्र निर्माण करून देतो हा गिरीश गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादित आणि तिसरा चेंडू हा मार्गस्थ असताना हा चेंडू ऑन साईडला सरळ रेषेत खेळते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा प्रयत्न करतील, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू होता, कारण बॉडीपासून थोडासा लांब हा चेंडू होता. तोपर्यंत संधी या फलंदाजांना होती एकंदरीत 3 धावा मात्र कुठून काढण्याची. हे 3 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकते. 3 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. तर मात्र कुठेतरी फायटिंग स्कोर निर्माण करताना हा खाडी संघ दिसेल, कारण आधीच पॅनलाइज केले 3 धावेने. या खाडी संघाला इथून चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. तर हा चेंडू अक्षरशः कोडून काढलं, चेंडू जाते सेम लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होते. तोपर्यंत या 2 धावा मध्ये स्कोरकारवरती अजून अंकित केल्या जातील. एकेरी दुहेरी धावेने मात्र कुठेतरी धावपेच आपला बनवताना हा खाडी संघ दिसते, कारण थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा एक फायटिंग स्कोर आपण निर्माण करू शकतो, कारण गोलंदाजी खूप सुरेख आहे त्यांच्यामध्ये. तर गोलंदाज तयार. तर हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने केला. क्षेत्ररक्षक मात्र आता थोडीशी चुकी करतोय. शेवटच्या क्षणाला हा झेल मात्र जमिनीला दान होते. आयुष्यमान भाऊचा शुभ आशीर्वाद जरूर लागतो या फलंदाजाला. तत्वर या 2 धावा मात्र इथे चित्त्याच्या चपळाईनं इथं पूर्ण केल्या जातात. तर गिरीश यांचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादित, त्याच्यानंतर तिहेरी धाव आणि सलगच्या 2 चेंडूवरती या 2 धावा मध्ये तिथं अंकित केल्या गेला. तर माझा शेवटचा चेंडू असेल गिरीश लेफ्ट मोर द विकेटने. तर हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पण पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर निघतोय आणि यष्टी रक्षक मध्ये त्याचं काम चोख इथे बजावतोय. पंच आम्हाला दर्शवतात की एकंदरीत 3 षटक मात्र इथे समाप्त होतील. या 3 षटकाच्या अखेरीनंतर खाडी संघाच्या टीमची टोटल जाऊन पोहोचेल 38 म्हणजे 38 या धावसंख्येवरती. कम ऑन डीजे. तुझी मी जत्रला वीस संघ या शृंखलेमध्ये समावेश करताना दिसतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 3 संघ तुम्हाला मेगा फायनलिस्ट मध्ये बघायला भेटतील. तर या चमचमत्या ट्रॉफीला कोण हात घालेल ते उद्याच्या दिवशी मात्र शेवटच्या क्षणाला तुम्हाला खरं तर हे रिझल्ट असेल तुमच्या समोर. तर तत्पर हा सामना चालू आहे मैदानावरती. पहिल्या फेरीतील 4था सामना संदप अगेन्स्ट खाडे यांच्यामध्ये. खाडी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला फलंदाजीचं, आणि फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या अखेरीनंतर त्या टीमची टोटल मात्र एकवटण्यात यश मिळतंय या 38 धावसंख्येवरती. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनोद जातोय. धावांचा वेगचा विचार केला गेला तरी 4थ्या षटकामध्ये कुठेतरी धाव येणं गरजेचं असेल या फलंदाजांना. दरम्यानचा हा चेंडू बॅटची वरती करा, यष्टी रक्षक चेंडू खाली आणि चुकी होते. तर दगडी चाल मधला एक वाक्य आठवतोय की चुकीला माफी नाही, आणि मात्र फलंदाजाची इथे झेल सोडली जाते. एकंदरीत दुसरा फलंदाज मात्र कुठेतरी बाद झाला असता मात्र कुठेतरी आयुष्यमान भाऊचा शुभ आशीर्वाद इथे या फलंदाजाला मात्र बघताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाला असता मात्र यष्टी रक्षकाच्या चुकीमुळे ही संधी मात्र हुरकावून घेत आहेत. त्या चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग द डाऊन विकेट झाले होते. चेंडू जाते शॉर्ट फाईन लेगला. चेंडूची अडवणूक एसटीच्या मागे केली जाते, तोपर्यंत अजून एक सिंगल मध्ये स्कोरकारवरती जोडली जाईल. एकेरी दुहेरी धावेने कुठेतरी डाव आपला पुढे सरसावताना हा खाडी संघ दिसतोय, कारण ऑलरेडी 3 धावेने पॅनलाइज केले गेले आयोजकांच्या माहितीनुसार. त्या अनुषंगाने इथे शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी चांगली होणं खूप गरजेची असेल. तर गोलंदाज तयार, समोर फलंदाज जातील. हा चेंडू ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जात आहे मिड विकेट आणि कावू कॉर्नरच्या मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फेकतोय तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा मानस असेल
आणि स्वतः विकेट सॅक्रिफाईस करताना हा फलंदाज दिसेल. कारण जिथे 2 धावा खर्च होता, काय गरज नव्हती 3 धाव्यांची. मात्र धाडस केलं आणि मात्र इथे फलंदाज बाद झाला. खाडी संघाला लागलेला हा 4था झटका. स्क्वेअरच्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढेल. 46 धावसंख्या स्कोर करवरती या खाडी संघाची. विनोद गोलंदाजी मार्कवरती तयार. पुन्हा एकदा डान्स इन द डाऊन विकेट झाले होते. चेंडू जात आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होते. तो पण त्याची एकच धाव व तिथं कुठून काढली या दोन फलंदाजाने. एकीने दुहेरी धावेने का होईना मात्र आपल्या टीमचा डावपेच मात्र कुठेतरी पुढे सरसावताना हे दोन फलंदाज दिसत आहेत. कारण मागच्या षटकांचा जर विचार केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या व त्याच्यामुळे धावेंना कुठेतरी अंकुश लावण्यात यश मिळालं. एकही फलंदाज मात्र या मैदानामध्ये टिकू शकला नाही आणि गोलंदाज विनोद तयार होतोय. ते हाय चेंडू मोठा फटका माराच्या संभ्रमात पण चेंडू बॅट अँड पॅडच्या खालून हा चेंडू निघून जातोय. पंच आम्हाला दर्शवतात की एकंदरीत सेशन इथे समाप्त होतंय आणि या 4 षटकांच्या अखेरीनंतर खाड्या संघाची टीमची टोटल जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवरती. तर खाडी संघ फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना 47 धावसंख्या मध्ये ते जमवल्या गेल्या आणि 48 धावेंचं हे लक्ष असेल या संदप संघासमोर. तर खाडी संघाला 3 धावेनं पॅनलाइज केले गेले. त्याचा फायदा कुठेतरी संदप संघ हा उचलेल का हे थोड्याच वेळानंतर तुमच्या समोर याचं रिझल्ट असेल. कारण वेळेला खूप अभाव नव्हतं. वेळेत हा संघ उपस्थित राहिला नाही त्याच्यामुळे 3 धावेने मात्र या संघाला पॅनलाइज केलं गेलं. तर 48 धाव्यांचं आव्हान असेल संदप संघासमोर. कारण खाडी संघाची गोलंदाजी खूप सुरेख आहे. वारंवार त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. अनेक शृंखलेमध्ये सुद्धा ते सहभाग होताना दिसत आहेत आणि मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळतो खाडी संघ. विचार केला गेला तर दिनेश दादा पाटील या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. एक यशस्वी आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून एक शृंखला पार पडते की खाडी चषक ते खेळाडूंसाठी पर्वणी असते. कारण त्या मैदानामध्ये ज्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होतं की ज्या मैदानामध्ये खेळण्याचं खरं तर एक इंटरनॅशनल आपण क्रिकेट खेळतोय असं मात्र तिथे फील होतं. कारण शृंखला खूप एन्जॉय असते. खाडी चषक झाल्यानंतर हे चषक असतं की निलजे चषक या चषकाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुम्हाला जानेवारी 23 ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे अनुभवायला मिळेल. तर इथे पूर्वार्धर संपतंय. उत्तरार्धरमध्ये 48 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार पडेल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया आमचे सिनियर कॉमेंटेटर
अजित म्हात्रे सर यांच्याकडे जावा. ओ टू अजित म्हात्रे सर. थँक्यू कारण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना खार्डी संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये 48 धावांचं लक्ष ठेवलं आहे. ते संदप संघापुढे आपण पाहिलं वेळेची किंमत काय असते ती. उशिरा आल्या कारणानं संदप संघाला खार्डी संघाला 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे. याचाच अर्थ की संदप संघ हा 3 धावाने खेळण्यास सुरुवात करेल. येणारे चेंडू 24 असतील. आवश्यक धावा ह्या 48. पंचांना विनंती असेल तुम्ही स्पीडअप करायचं आहे. दोन्ही पंच अनुभवी महेंद्र म्हात्रे व विश्वास रसाळ तसेच डीजे आपण पाहतोय विघ्नेश साऊंड सिस्टम प्रोप्रायटर रुपेश पवार. आपण पाहतोय मधुकर आणि विनोद यांना. स्ट्राईक एंडला आहेत ते मधुकर, नॉन स्ट्राईक लाईन आहेत ते विनोद. प्रथम षटक हे पॉवर प्लेचं षटक अर्थात केवळ 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही अलाव करू शकता. एक आहे लॉंग ऑन रिजनला आणि एक आहे लॉंग ऑफ रिजनला. याचाच अर्थ गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ असेल ती अर्थातच फलंदाजाला व्ही शेपमध्ये खेळण्यास भाग पाडणारी. पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज संजय. अत्यंत अनुभवी एक काळ दोन्ही संघांनी गाजवलेले हे संघ आज 40 पार करत असतानाही त्याच उमेदीने मैदानामध्ये. पहिला चेंडू यावेळेला सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि पहिल्या चेंडूवर मोठा आदरा बसतोय तो संदप संघाला. डीजे धन्यवाद डीजे. दशरथ पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर गणपती बसवले होते चतुर्थीपर्यंत, मात्र 1.5 दिवसातच विसर्जन करावं लागलं. मधुकर आले, मास्टरवर साईन केली आणि पुन्हा निघून गेले. पहिला आदरा बसतोय 3 या धावसंख्येवर तो संदप संघाला. सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक जे सजवले त्याच्या मेरिटनुसार गोलंदाजी होतीये. संजयचा पुढचा चेंडू गिरीश साठी पहा पायांचा वेध घेणारा चेंडू. अनप्लेएबल डिलिव्हरी. फुलर लेंगचा चेंडू सरळ जाऊन शूजवर आदलतो. आपण या चेंडूला क्रिकेटच्या भाषेमध्ये शू क्रशर असेही म्हणू शकतो. सुरेख चेंडू. दोन्ही चेंडू आतापर्यंतचे निर्धाव चेंडू. या वेळेला शॉर्ट पेच चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने चौकार जातोय. पहिला चौकार येतोय संदप संघाच्या खात्यामध्ये. डीजे जरहटी दुर्घटना घटी. आपण पाहिलं संजयचा काहीसा शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. विनोद याने हेरलं आणि डीप पॉइंटच्या वरनं चौकार मारलं संजय. या वेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू बॉलरच्या डोक्यावरून खेळतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील त्याच्या आवाक्याबाहेर. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. थैंक यू डीजे. बारी बारी सबकी बारी.
पहिले तुम्हारी बारी अब हमारी बारी. पहिले 2 चेंडू आपण पाहिले होते ते मात्र खार्डी संघाच्या संजयने अचूक लाईन अँड लेंथवर फेकले होते. मात्र त्यानंतर संदप संघाच्या विनोद यानं चोख उत्तराला प्रत्युत्तर दिलं आहे. येणाऱ्या सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार, धावसंख्या जाऊन झेपावते ती 1 बाद 11 वर. संजयचा पहिल्या षटकातील 5वा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू. चेंडू शॉट मिड ऑफला जातोय, त्याच्यावर केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आपण पाहतोय खार्डी विपक्ष संदपच्या दरम्यानचा हा सामना, पहिल्या फेरीतील 4था सामना. या वेळेला सुरेख फटका होता, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉट मिड विकेटला होतोय. क्षेत्ररक्षक होते दत्ता डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती 13. 1 बाद 13. पहा, प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये प्रचंड महत्त्व असतो आणि 3 धावांची पेनल्टी घेऊन खार्डी संघ मैदानामध्ये. पंचांना विनंती आहे, सामना स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक षटकानंतर मीटिंग घेण्यास परवानगी देऊ नका. आपणास आज 9 सामने पार पाडावयाचे आहेत. 2 दिवसीय टुर्नामेंट आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये एकूण 20 संघांचा सहभाग, त्यापैकी 10 संघ आज आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील हा 4था सामना, पहिल्या फेरीतील 4था सामना खार्डी विपक्ष संदप यांच्यामध्ये. विजयासाठी खार्डी संघानं 48 धावांचं लक्ष ठेवलं आहे आणि त्याला सामोरं जाताना चोख प्रत्युत्तर दिलंय ते संदप संघानं. 1 बाद 13 असं. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येता येतो हरेश. स्ट्राईकला असेल तो गिरीश आणि विनोद यांच्यामध्ये 13 धावांची पार्टनरशिप. यावेळेला मोठा पटका येतो, क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेला चूक होणार नाही. दुसरा आदरा बसतोय तो संदप संघाला. कृष्णा किर्स काका जे नवापाडाचे आहेत, अजूनही त्याच उमेदीनं त्याच उत्साहाने खेळताना आपण पाहू शकतो. मी माझ्या बाबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा. गिरीशच्या जागेवर नवा फलंदाज येत आहे प्रवीण. उंचपुरा शरीर यष्टीचा प्रवीण, एक काळ अत्यंत नावाजलेला असा फलंदाज. 40+ मध्ये हाहाकार माजवताना आपण पाहू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला फटका. सुरक्षित रक्षक आणि अपील होतोय. मात्र पहा, 40+ मध्ये ही रनिंग कशी असावी. 1 धाव आरोग्यासाठी असं म्हणतात, परंतु नाही, 2 धावा आरोग्यासाठी हे स्लोगन विनोद आणि प्रवीण पूर्ण करताना आपण पाहू शकतो. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. दरम्यानच्या काळात कृष्णा किर साहेबांचा आपण सत्कार पाहिला. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल गोलंदाज विनोद साठी. विनोद आतापर्यंत सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नर कडे खेळून काढलाय. त्याच्यावर 1 धाव पूर्ण. या वेळेला मात्र 1च धाव. व्हेरी गुड फेकी, सुंदर थ्रो, अचूक थ्रो. केवळ 1 धाव मिळेल. आपण पाहतोय संदप विरुद्ध खार्डीचा सामना. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रवीण
जेव्हा मैदानावर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाज क्षेत्ररक्षक सर्वांनाच कसरत करावी लागतं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ आणि एक कव्हरला, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक. खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक गोलंदाजी होतीये. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम. पाहिलं फलंदाज मुवमेंट करत नाही, फुटवर्क नाही, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. हाही सुरेख चेंडू व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक पेक्षा जास्त काहीच नसेल. अचूक क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज खार्डी संघासाठी. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एज लागून चेंडू जवळच घरंगलतोय. केवळ एक धाव मिळेल. एक अत्यंत यशस्वी असं षटक समाप्त होते. धावा खर्च केले षटकामध्ये फक्त आणि फक्त 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 बाद 18. डीजे लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे येणारे चेंडू 12, आवश्यक धावा 30. 12 चेंडू 30 धावा. अत्यंत चुरशीनं खेळला जात असणारा हा सामना संदप विरुद्ध खार्डी यांच्यामध्ये. दोन्हीही संघ पराभव स्वीकारण्यास तयार नाही. दोन्ही संघांना विजयाची प्रचंड भूक, मात्र कुणी हार मानायला तयार नाहीये. पाहूया शेवटच्या क्षणी कोण वरचढ ठरतो ते. संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे तो सुरेश. एक खराब षटक संदप संघाला मॅच मध्ये आणू शकतं, तर एक उत्कृष्ट षटक खार्डी संघाला मॅच मध्ये आणू शकतं. सध्या मॅच दोन्ही बाजूला बॅलन्स 50-50. आत्ताच्या ज्या फलंदाजीच्या कंडिशन्स पाहिल्या तर 12 चेंडू 30 धावा. पाहिलं तर काहीच नाही आणि पाहिलं तर बरंच काही. तुम्ही कशा अँगलनं पाहता या धावसंख्येवर, याच्यावर तुमचं विजय आवश्यक असतं. मानसिक दडपण कशा प्रकारे हँडल करता याच्यावर तुमचं विजय आवश्यक आहे. या वेळेला फुल टॉसचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. पंच नोचा इशारा करतील. धाव संख्या 2+1 3 ने वाढेल. पहा, एक नो चेंडू. इक्वेशन चेंज करतोय. येणारे चेंडू 12, आवश्यक धावा 27 आणि हा येणारा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट म्हणजे मेजवानी. उघडा डोळे, पहा नीट, हा आहे फ्री हिट. या वेळेला पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला फटका. चेंडू गॅप मध्ये, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट, चौकार.
पहा, षटकाला सुरुवात झाली तेव्हा 12 चेंडूमध्ये 30 हव्या होत्या. आता मात्र 11 चेंडूमध्ये 23 धावा हव्या आहेत, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 वर. अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध असे हे सामने आपण पाहतोय. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ निलजे आयोजित या वेळेला अलॉंग दी कार्पेट आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह मिस फिल्डिंग, आणि पहा दैव देतं आणि कर्म नेतं. अजून एक चौकार मिळतोय तो संदप संघाला. अत्यंत खराब क्षेत्र, मात्र गुडघ्याला लागून चेंडू सीमा पार जातोय. यावेळेला मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील, चूक होत नाही. अजून एक आदरा बसतोय तो संदप संघाला. डीजे पहा, 40 पार केलेली असतानाही नवनाथ फौजदार क्षेत्ररक्षण कसं असावं याचं उदाहरण स्वकर्तृत्वानं सिद्ध करत असताना आपण पाहू शकतो. एकाच या सामन्यामध्ये 3 झेल नवनाथ फौजदार याने सुरेखरित्या टिपलेले आहेत. आता येणारे चेंडू असतील 9. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झालेले आहेत. नवीन फलंदाज आहे विलास. स्ट्रायकरला असेल तो प्रवीण. जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं करता तेव्हा गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग होत नाही. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. येणारे चेंडू 8, आवश्यक धावा 18. अजूनही सामना बॅलन्स. सामना कोण जिंकेल, खार्डी की संदप, संदप की खार्डी? उत्तर बंद आहे लिफाफ्यामध्ये. लिफाफा नक्कीच उघडला जाईल 8 चेंडू नंतर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडू. ह्या क्षणाला निर्धाव चेंडू म्हणजे सामन्याचं इक्वेशन पुन्हा बदलेल. येणारे चेंडू असतील 7, आवश्यक धावा 17. अत्यंत महत्वाचा येणारा चेंडू असेल. 7 चेंडू 18 धावा. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. येणारे चेंडू 6, आवश्यक धावा 18. डीजे 3 धावा ह्या कुटाव्याच लागतील संदप संघाला हा सामना जिंकावयाचा असेल तर. क्षमता आहे, दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, मात्र ती क्षमता सिद्ध करावी लागेल. आता प्रवीण आणि विलास, एक काळ ज्या खेळाडूंनी, ज्या क्रिकेटर्सने, ज्या फलंदाजांनी गाजवला, आपल्या गावाचं नाव संपूर्ण
पंचक्रोशीमध्ये केलं तेच हे फलंदाज डावखुर हाताचा फलंदाज प्रवीण आणि उजव्या हाताचा फलंदाज विलास. येणार अत्यंत महत्वाचं निर्णायक असं षटक घेऊन येत आहे तो नवनाथ फौजदार, ज्याने अचूकरित्या 3 झेल घेऊन आपल्या संघाला मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. आपण पाहतोय एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, वाइडिश मिड ऑन, एक मिड ऑफ आणि एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना. त्याचप्रमाणे 38 सर्कलच्या आत आहेत एक शॉर्ट कव्हर, एक गली, थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक लाईन, अचूक लेग, निर्धाव चेंडू. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाही. आता मात्र सामना आपण पाहतोय खार्डी संघाच्या बाजूने झुकताना. येणारे चेंडू 5, आवश्यक धावा 18. 5 चेंडू 18 धावा, मोठ्या पटकांची नितांत आवश्यकता. सुरेख चेंडू, लोअर फुल टॉसचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. सुरेख फेकी, केवळ 2 धावा मिळतील. आता मात्र एकेरी दुहेरी धावांनी काम होणार नाही संदप संघाचं. संदप संघाला विजयासाठी आवश्यक धावा आहेत त्या 16. चेंडू शिल्लक राहिले आहेत ते 4. प्रत्येक चेंडूवर एक चौकार मारावाच लागेल. 4 चेंडू 16 धावा. या वेळेला टायमिंग होत नाही. मी म्हणेन चेंडू होता रेंज मध्ये, मात्र फलंदाज मिस करतोय. फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 वर. प्रत्येक चेंडू नंतर संदप संघाचं टेन्शन वाढत आहे. 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. या वेळेला सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू. आता मात्र या चेंडूने सामन्यातील हवा काढून टाकली आहे. येणारे चेंडू 2, आवश्यक धावा 14. केवळ आणि केवळ अवांतर चेंडूच, अवांतर धावाच संदप संघाला विजय मिळवून देऊ शकतात, अन्यथा नाही. 2 चेंडू 14 धावा. लोअर फुल टॉसचा चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि पहा जवळ सामना खार्डी संघाने जिंकलेला आहे. येणारा चेंडू 1, आवश्यक धावा 13. खरोखरच नवनाथ फौजदार यानं अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर खार्डी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. विलाससाठी शेवटचा चेंडू, 1 चेंडू 13 धावा. स्लोअर वनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. आता शेवटच्या चेंडूवर चौकार येतो, मात्र वेळ निघून गेल्यावर आलेला हा चौकार डीजे.